ऑपरेटिंग सिस्टमची डेफिनेशन आहे इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर. इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर. नावातच काय युजर आणि हार्डवेअर मधलं एक इंटरफेस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम असते. बरोबर आहे. युजर आहे म्हणजे मी आहे. हार्डवेअर आहे म्हणजे जे मी सांगितलं आताच मॉनिटर, कीबोर्ड वगैरे हे ज्या गोष्टी आहे, या सगळ्या हार्डवेअर्स किंवा आतमध्ये जे सीपीयूच्या आतमध्ये ज्या काही गोष्टी असणार आहे, हार्ड डिस्क वगैरे हे सगळे हार्डवेअर कॉम्पोनेंट्स आहेत. त्यामध्ये आणि युजरमध्ये युजर बसलेला असतो, युजरला इनपुट द्यायचं असते, पण द्यायचं कशामध्ये? ते महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सिस्टम सॉफ्टवेअर पाहिजे. कोणतीही हार्ड ड्राईव्ह किंवा कोणती हार्ड डिस्क आपल्याला ऍक्सेस करायची असेल तर आपल्याला काही ना काही इंटरफेस लागते. काही ना काही इमेज दिसली पाहिजे. काहीतरी आपण त्याच्यावर क्लिक करता आलं पाहिजे. काहीतरी सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह याचं ऑप्शन दिसलं पाहिजे. तेव्हाच आपण त्याच्यावरती जाऊ, त्याच्यावरती क्लिक करू. क्लिक केल्यानंतर एखादी फाईल ओपन होईल, एखादी फोल्डर ओपन होईल. त्याच्यामध्ये आपण जाणार. जे काही आपल्याला डिझायर आउटपुट आहे ते आपल्याला मिळणार. जे कोणती फाईल ऍक्सेस करायची ते फाईल आपण ऍक्सेस करू शकणार. कशामुळे झालं हे पॉसिबल? ऑपरेटिंग सिस्टममुळे झालं. म्हणजे आता ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे अजून काय? ज्यांना कोणाला नाही समजत आहे त्यांच्यासाठी जेव्हा आपण पीसी ऑन करतो. ऑन केल्याच्या नंतर आपल्या समोर काहीतरी इंटरफेस येतो. काहीतरी लोडिंग होते आणि लोडिंग झाल्याच्या नंतर आपल्याला एक मोठी इमेज दिसते आपल्या स्क्रीनवरती. ते जे काही दिसत आहे हे सगळं इमेज फॉर्मॅटमध्ये दिसून राहतं. त्याला आपण ऑपरेटिंग सिस्टम असं म्हणतो.